आप की अदालतमध्ये फिल्म स्टार गोविंदावर आरोप आहे की हे नाती निभावत नाहीत. बघा, सगळ्यात जास्त सुपरहिट फिल्म तुम्ही दिली तुमचा मित्र डेव्हिड धवन यांनी. 17 फिल्म तुम्ही त्यांच्यावर केली, एकापेक्षा एक सुपरहिट झाल्या. राजा बाबू, कुली नंबर 1, शोला और शबनम, बडे मियां छोटे मियां, पार्टनर, सगळ्यांबद्दल तुम्ही बोललात. पण बरीच वर्ष झाली तुम्ही डेव्हिड धवन बरोबर बोललात नाही. ते मला या प्रकारचा प्रश्न तेव्हा विचारू शकतात जेव्हा त्यांचा मुलगा त्यांच्याबरोबर 17 फिल्म करेल. मला नाही वाटत की त्यांचा मुलगा देखील त्यांच्याबरोबर 17 फिल्म करेल, कारण तो डेव्हिड धवनचा मुलगा आहे. तो चांगला शिकलेला आहे. 17 पिक्चर एका आर्टिस्ट बरोबर करणे याचा काय अर्थ असतो हे आम्हाला सुद्धा माहीत नव्हतं. मला फक्त एवढंच सांगितलं होतं की संजय दत्तांनी सांगितलं होतं की पंजाबी आहेत आणि आता येतोय. तर त्यावेळेला मी भरपूर पंजाबी लोकांना काम देत होतो माझ्याबरोबर. तर जितके पण पंजाबी जिथून कुठून यायचे ना त्या सगळ्यांना काम द्यायचं. तर त्यामधून डेव्हिड धवन आले आणि मला चांगले वाटले आणि मला असं वाटलं की यांच्यासोबत मी बऱ्याचशा ज्या हिट फिल्म्स आहेत त्या देऊ शकतो. म्हणून मी विचार केला, चला आपण करूया एकत्र काम. तर यांच्याबरोबर जेवढं मी नातं निभावलं आहे ना तेवढं नातेवाईकांबरोबर पण नाही निभावलं आहे. माझा भाऊ डायरेक्टर आहे. अजूनपर्यंत त्याच्याबरोबर मी 17 पिक्चर नाही केलेत. आता हे काय अपेक्षा करतायत मला नाही माहीत, परंतु ज्यावेळी मी त्यांच्याबरोबर 17 पिक्चर कंप्लीट केले होते, मी त्यांना तो सब्जेक्ट ऐकवला चष्मे बद्दूरचा. त्यांनी ती ऋषी कपूरबरोबर सुरू केली आणि ज्यावेळी ही शूटिंग चालली होती तर मी फोनवर ओरडायला फोन केला होता. तर तू ऐक तरी मी काय करतोय आणि कसं करतोय ते. तर मी म्हटलं, मी काय ऐकू यार, तू काय करतोय सांगितलंही नाही, सब्जेक्टही उचललाय, डिरेक्शनही केलंस, काम सुरू केलंस. तसं पण हे सगळं बोलायची ही जागा नाहीये. ते खूप शिकलेले आहेत, त्यांना बऱ्याचशा गोष्टी कळतात. परंतु ज्यावेळी माझे सेक्रेटरी त्यांच्या समक्ष होते त्यावेळी मी पॉलिटिक्समधून निघालो होतो तर थोडा बदललो होतो. तर मी म्हटलं, हा जे काही बोलत असेल तू तुझा फोन सुरू ठेव, मला ऐकायचंय की हा काय बोलतोय. तर डेव्हिडचा फोन ज्यावेळी तो बोलत होता तेव्हा ऑन होता. तर फोनवर मी ऐकलं, तो सांगत होता की चिची भरपूर प्रश्न विचारतो आता आणि इतके प्रश्न विचारायला लागला आहे की मला नाही वाटत मी त्याच्याबरोबर काम करावं. तर त्याला सांग छोटा मोठा रोल जिथे मिळेल तिथे तू कर. आता त्याची ही गोष्ट मला एवढी मनाला लागली की मी विचार केला याच्याबरोबर मी पुढे. मग मी 4-5 महिने याच्याबरोबर बोललोच नाही कधी. 4-5 महिन्यानंतर मी परत याला फोन केला. मी म्हटलं, चल थोडासा मी गेस्ट अपीअरन्स करतो, तुझ्या मनातली इच्छा आहे ना तीच पूर्ण करूया. थोड्या सेकंदाचे शॉट देऊन मी निघून जाईन, तू जिथे कुठे शूट करत असशील तिथे. तरी त्याचा फोन नाही आला. हे किती वर्षांनंतर मी आज बाहेर बोललो म्हणजे मला बोलावं लागलं. तर तो कोणाच्या तरी सांगण्यात आहे. हा तोच आहे असं मला वाटत नाही. माझे दरवाजे कोणाकरताही बंद होतील तर मग मी गोविंदा कुठचा. पण गोविंदा, सगळ्यात जास्त तुम्ही फिल्म्स केल्या त्या कादर खान यांच्याबरोबर. 41 फिल्म्स तुम्ही कादर खान बरोबर केलीत. ज्याला ते टच करायचे ॲज अ रायटर तो टॉपवर जायचा. आधी त्यांनी जितेंद्र बरोबर अमिताभजींबरोबर फिल्म केली, तर अमिताभजींच्या त्या सगळ्या ज्या फिल्म्स आहेत त्या सगळ्या सुपरहिट झाल्या. मग त्यांनी जितेंद्रजींबरोबर फिल्म केल्या, त्या सगळ्या सुपरहिट झाल्या. मग मिथुन चक्रवर्तीजी बरोबर फिल्म केल्या, त्या सगळ्याही सुपरहिट झाल्या. आणि मग माझ्याबरोबर त्यांनी ज्या फिल्म केल्या त्या सगळ्या फिल्म्स त्यांच्याबरोबर सुपरहिट झाल्या. पण जेव्हा ते आजारी पडले आणि नंतर त्यांचा मृत्यू झाला तर त्यांच्या मुलाने तक्रार केली की गोविंदाने 41 फिल्म्स त्यांच्याबरोबर केल्या, एवढं चांगलं नातं होतं, पण एकदा त्यांची तब्येत नाही विचारली. हे खूप चांगलं आहे की तुम्ही मला हा प्रश्न विचारलात. मी याचं उत्तर तुम्हाला नक्कीच देईन. परंतु त्यांना कोणत्याही प्रकारचं दुःख किंवा पीडा होऊ नये कृपया. कारण की ते एवढे जास्त सॉफ्ट नेचरचे झाले होते की त्यांना आपण जरा तरी बोललो की तुम्ही जसं की एखाद्या दैवी पुस्तकाची ते लिखाण करत होते. तर मी विचारलं की तुम्ही हे जे दैवी पुस्तकाचं लिखाण करताय यावर आपण लिखाण करा, पण माझ्या मते तुम्ही यावर लिखाण करू नये. परंतु जर तुम्ही यावर केलं तर ते तुमच्यासाठी चांगलं नाहीये, तुमच्या स्वास्थ्यासाठी चांगलं नाहीये आणि जितक्याही क्रिया करतायत त्या तुमच्यासाठी चांगल्या नाहीये.
आता हे माझ्या मनातून निघून गेलं. आता मी काय करू शकतो? मी त्यांच्यावर प्रेमही करायचो. तर मी विचार केला की मी आता सांगितलं तर आहे. थोड्या वेळात डायरेक्टर आले. ते म्हणाले, तुझी एवढी हिंमत की तू कादर खान यांच्याशी असं बोललास? मी म्हटलं, माझं तेवढं प्रेम आहे आणि मला वाटलं की हे जे दैवी पुस्तक आहे त्यावर त्यांनी लिखाण करू नये. मला काळजी वाटली, पण त्यांनी त्यावर लिहिलं आणि नंतर ते तसं करिअर नाही राहिलं आणि नातंही नाही राहिलं आणि ते मला त्यावेळेला खूप जास्त ओरडले सुद्धा. तर त्या ओरडण्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी अशा होत्या की ते म्हणजे कारण की गुरु सारखे होते ते. तर जे जे ते मला सांगायचे ते मी त्यावर उत्तर नाही दिलं, कधीच नाही दिलं. म्हणजे 3-4 वेळेला मी प्रयत्न केला सर. असं नाहीये काही गोविंदा म्हणजे गोविंदाच नाहीये, की जर कोणावर मी प्रेम केलं, तर त्याच्याशी मी असा हात नाही मिळवला तर मी असा हात मिळवतो. म्हणजे जसं पाहिजे तसा हात मिळवतो माझ्याकडून. मी हलत नाही सर, पार्टी हलत नाही. तर ते मी बराच वेळा प्रयत्न केला, 3-4 वेळा प्रयत्न केला, पण माझ्याने ते नाही झालं. ते खूप जास्त सॉफ्ट नेचरचे झाले. त्यानंतर ते मग आजारी पडायला लागले. यांच्या फिल्मविषयी एंटरटेनच्या बाबतीत ज्यांना काही प्रश्न विचारायचे असतील तर सर मला हे जाणून घ्यायचं आहे की अशी कुठली हिरोईन आहे जिचं नाव घेताना सुद्धा तुम्हाला तुमच्या बायकोसमोर लाज वाटते? घाबरता तुम्ही घाबरता. अरे माझी बायको मला सांगून सांगून थकले की तू कोणाचंही नाव घेताना लाजू नको आणि कधी कुठल्या हिरोईन बरोबर तुझं अफेअर नाही ऐकलं. हे काय लफडं यार. सर बोला ना सर. माझी बायको जी आहे ती 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 वायफोवाली बायको नाही आहे की कुठे गेला होतात, काय करत होतात, एवढा उशिरा का आलात. असं झालं असतं तर मग मी फिल्म लाईन मधूनच बाहेर पडलो असतो. एवढ्या हिरोईन्स बरोबर काम केलं, तो कोणाबरोबर गोविंदाच्या हृदयाचे तार नाही छेडले? याचं स्पष्टीकरण नाही होऊ शकत. सुनीता बघत असेल ना. याचं माझ्याकडे काहीच उत्तर नाहीये. बघा काहीतरी झालंच असेल. म्हणजे करिश्मा सोबत 10 फिल्म्स केल्या, तर त्याच्यानंतर त्यांचं हिंदी सुधारलं, त्यांची ऍक्टिंग सुधारली. आता याचं श्रेय मी ते टीव्हीवर तर नाही देऊ शकत. करिश्मा कपूरजी जेव्हा मी तिच्याबरोबर काम करायचो ते म्हणजे तिच्या तोंडून असं बोलून गेली होती ती की असंच टीव्हीचा शो चालू होता तर त्यामध्ये तिच्या तोंडून निघून गेलं की गोविंदा तर इतके जास्त प्रेम करायचे की मला असं वाटलं की माझे स्वतःचे पितातुल्य व्यक्ती आहेत. तर मी म्हटलं हॅलो हिरो हिरोईन आहे आपण. मी म्हणालो पितातुल्य व्यक्ती नाहीये मी. इतका जास्त रोमॅन्स केला तर लोक म्हणतील की ते खोटारडे लोक आहेत ते. तर मला ती इतकी भोळी भाबडी निष्पाप सज्जन आणि इतकी जास्त कष्टाळू की बापरे बाप माय गॉड. ओहो हो. म्हणजे शंका वाटते ना की एवढ्या मोठ्या परिवारातून कोणी आलंय आणि एवढं कष्टाळू आहे ते, पण ती आहे तशी. तर सगळ्यात चांगली को स्टार कोणती आहे? को स्टार म्हणजे ज्या हिरोईन बरोबर माझ्या कोणत्याही फिल्म नाही चालल्या आहेत तर त्या सुद्धा सगळ्या चांगल्या आहेत. आता शिल्पा शेट्टी बरोबर माझा एकही पिक्चर नाही चालला, पण सगळ्या फिल्मचे गाणे हिट झाले. तर काय गरजेचं नाहीये की तुमचं काही नातं असावं, परंतु प्रेम आहे तर नातं आहे.